कशा आहात मित्रांनो? YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे. अगोदरची शेवटची तारीख होती होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची 8 जानेवारी 2026. आज दिनांक आहे 12 जानेवारी 2026. ठीक आहे, म्हणजे ऑलरेडी शेवटची तारीख अगोदरची समाप्त झालेली आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की अपडेटसाठी होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन तसेच होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं पोर्टल किंवा ऑफिशियल वेबसाईट अलग आहे. ती वेबसाईट आहे asm.ycmu.org.in. तर ह्या वेबसाईटवर जोपर्यंत तुमचं होम असाइनमेंट फायनल सबमिट होऊन व्हेरीफाईड होत नाही तोपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. त्याच्यावर स्टुडंट लॉग इन दिलेलं आहे. तसेच तारीख वाढलेली लिस्टसुद्धा दिली आहे. कोणकोणते म्हणजे तारीख वाढलेली तारखेचे नोटिफिकेशनसुद्धा ह्याच वेबसाईटवर येणार आहे. तसेच कोणकोणत्या कोर्सेसची होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची तारीख वाढलेली आहे त्याची लिस्ट त्या पेजवर होम पेजवर खालच्या साईडला लिस्ट ऑफ ऑनलाईन होम असाइनमेंट कोर्सेस त्याच्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर नवीन होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख असणार आहे 13 जानेवारी 2026. म्हणजे आज 12 जानेवारी आहे, तर उद्या 13 जानेवारी 2026 रात्री 11:59 अगोदरपर्यंत तुम्ही होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करू शकता. ठीक आहे, आता काही विद्यार्थ्यांना एक शंका असेल की सर आमचे एक्झाम चालू आहेत तर कसं सबमिट करायचं. एक ध्यानात ठेवायचं आहे, ते तुमची काळजी नाही, ती विद्यापीठ काळजी करतं तुमच्या एक्झामची. तुमची एक्झाम चालू असली तरीसुद्धा तुम्हाला होम असाइनमेंट सबमिशन करता येतं. आता काही लोक आपला स्वतःचा दोष का लावतात, सर परीक्षा चालू आहे मार्क गेले असतील. नाही गेले मार्क. होम असाइनमेंट ज्यांना कोणाला ऑनलाईन सबमिशन करायचं आहे व ज्यांना 13 तारखेपर्यंत सबमिशन करायचे त्यांचे होम असाइनमेंटचे मार्क आणखी सगळ्यांचे गेलेले नाहीत. ते तारीख क्लोज झाल्याशिवाय तुमचे मार्क वरी पोहोचत नाहीत, ध्यानात ठेवायचे. मग तुमची परीक्षा चालू असेल सध्याची तरीही काही फरक पडत नाही. आलं ध्यानात? तुमची परीक्षा चालू असू नसू, जर तुम्हाला होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे तर करायचं आहे तुम्हाला, बाकी डोसकं लावायचं नाही. ठीक आहे, उद्या 13 जानेवारी 2026 रात्री 11:59 अगोदरपर्यंत तुम्हाला होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करून स्टडी सेंटरला फोन करून व्हॉट्सअपवर मॅसेज करून कळवायचं आहे. कारण सबमिट झाल्यानंतर त्याच्या पुढची कारवाई स्टडी सेंटर कॉलेजकडे आहे तुमच्या. ही होम असाइनमेंट विद्यापीठाकडे जात नाही, तुमच्या कॉलेजच्या टॅबवर जातं. मग कॉलेजवाले तुमचं होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्या कम्प्युटर स्क्रीनवर डिजिटल ऑनलाईन पद्धतीनं चेक करतील व तुम्हाला तिथेच गुण देऊन टाकतील. मग ती गुण ऑटोमॅटिक पद्धतीनं युनिव्हर्सिटीच्या टॅबवर जाऊन पोहोचतील आणि तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, आलं ध्यानात? तर होम असाइनमेंटचे मार्क तुमच्या कॉलेजच्या स्टडी सेंटर कॉलेजच्याच हातात आहेत, युनिव्हर्सिटीच्या हातात नाहीत. आणि जर तुम्ही होम असाइनमेंट दिले नाही तर तुम्हाला अब्सेंट टाकण्यात येईल, ध्यानात ठेवायचं आहे. अगोदरच्या वेळी राहील नाही 10 वर्ष 15 वर्षाच्या पद्धतीपासून की तुम्ही तेव्हा ऑफलाईन पद्धत होती, तेव्हा कॉलेजवाले अगोदर मार्क टाकून द्यायचे आणि पुन्हा कलेक्ट करायची किंवा कलेक्ट देना बी गेलं तर कॉलेजवाले ॲडजस्ट करून घ्यायची. आता डिजिटल आहे तर ॲडजस्ट कसं करतील कॉलेजवाले, स्वतः लिहून टाकतील का त्यांनी. एक ध्यानात ठेवायची गरज आहे, आपल्याला गरज आहे डिग्रीची, कॉलेजला डिग्रीची गरज नाही. ठीक आहे, बसल्या बसल्या मार्क मिळतात होम असाइनमेंटचे, लिहून मार्क मिळतात. अभ्यास बी करायचे नाही, बघून लिहायचे पुस्तकामध्ये. ते सुद्धा आपल्याला करू वाटणार म्हणल्यावर किती अजब कारभार आहे. ऑफिशियल वेबसाईट ध्यानात ठेवायचं, होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करणे व सर्व होम असाइनमेंटशी संबंधित कामासाठी asm.ycmu.org.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्याच्यावर सर्व माहिती तुम्हाला मिळेल. ठीक आहे, कधी मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटेल न भेटेल तर तुम्ही ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपलं काम पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. ना कॉलेजची जबाबदारी नाही, ना युनिव्हर्सिटीची नाही. डिजिटल युनिव्हर्सिटी असल्यामुळे आणि आपण डिग्रीला गेलेलो आहोत, डिग्रीला ॲडमिशन घेतलेलं असल्यामुळे आपण 18 वर्ष पूर्ण असल्यानं आपल्याला कळतं
ठीक आहे ना. त्याच्यामुळे ही कामं आपणच करायची आहेत, स्वतः करायची आहेत. ठीक आहे. आता सध्या ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत अशा सर्व कॅन्डिडेट्सना परीक्षेमध्ये चांगल्या मार्कानं उत्तीर्ण होण्यासाठी, चांगल्या टक्केवारीनं उत्तीर्ण होण्यासाठी व पेपर चांगला लिहिण्याकरता खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. ठीक आहे. चांगल्या प्रकारे पेपर लिहायचा आहे. वेळेचं भान ठेवून आपल्याला पेपर लिहायचं आहे. एकच प्रश्न लिहित बसायचं नाही. जी जी प्रश्नाची उत्तरं आपल्याला पाठ आहेत व आपण वेगाने लिहू शकतो अशा प्रश्नाची उत्तरं अगोदर लिहायचं आहे. ज्या प्रश्नाची उत्तरं लिहिण्याची आपण संदिग्ध आहोत, आपल्याला वाटतं की ह्याचं उत्तर मला येईल का नाही किंवा आठवत नाही, तर असे प्रश्न शेवटी ठेवायचे. म्हणजे ते राहिले तर राहून जाऊ, बरं जी येते ती राहून जाऊ नये. ठीक आहे. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.